ती त्या दिवशी स्वयंपाक करत होती, पण काही मिनिटातच तिने स्वतःचा जीव देऊन 20 मुलांचा प्राण वाचवला. मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात एक छोटं गाव आहे, जिथं हिरवीगार शेत आणि साधी जीवनशैली आहे. त्या गावात एक अंगणवाडी असून तिथं छोट्या मुलांना शिक्षण, खेळ आणि जेवण दिलं जातं. या अंगणवाडीत काम करणारी एक स्त्री होती, कांचनबाई मेघवत. तिचं जीवन संघर्षानं भरलेलं. तिचा नवरा अपंग असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी तिच्यावर. ती अंगणवाडीत स्वयंपाक आणि मदतनीस म्हणून काम करत असे. दररोज ती मुलांना आईसारखं प्रेमानं सांभाळत असे. त्या दिवशी सोमवारची सकाळची वेळ होती. अंगणवाडीत सुमारे 20 छोटी मुलं खेळत होती. ते सर्व बाहेरच्या अंगणात धावत खेळत मजा करत होते. कांचनबाई स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. अचानकच आकाशातून एक भयानक संकट कोसळलं. एक भला मोठा मधमाशांचा थावा. हजारो मधमाशा ज्या आग्या मावळाच्या होत्या, त्या मधमाशांनी लहान मुलांवर हल्ला केला. त्यांचा चावा घेऊ लागल्या. लहान मुलं ओरडू लागली. काहींनी रडायला सुरुवात केली. कांचनबाईंनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांचा जीव घाबरला. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्या तात्काळ धावत बाहेर आल्या आणि जवळच असलेल्या ताडपत्री, चटाई आणि ब्लँकेट्स घेऊन त्या मुलांकडे धावल्या. मुलांनो, घाबरू नका, मी आहे ना, असं म्हणत त्या मुलांना त्या वस्तू गुंडाळू लागल्या. एक एक करून त्या मुलांना आतल्या सुरक्षित खोलीत ढकलत होत्या. काही मुलं इतकी घाबरलेली होती की ती जागची हालतही नव्हती, पण कांचनबाईंनी त्या मुलांना उचलून आतमध्ये नेलं आणि त्यांचं ध्येय एकच होतं, त्या मुलांना सुरक्षित वाचवणं. पण मधमाशा थांबल्या नाहीत. त्या सर्वत्र पसरल्या होत्या. कांचनबाईंनी स्वतःला मुद्दाम उघडं ठेवलं, जेणेकरून मधमाशा त्यांच्याकडे आकर्षित होतील आणि मुलांपासून दूर जातील. शेकडो मधमाशांनी त्यांना डंक मारले. वेदना असह्य होत होत्या, पण त्या थांबल्या नाही. शेवटी सर्व मुलं सुरक्षित आत पोहोचली. कांचनबाई मात्र त्या डंखामुळे खाली कोसळल्या. त्यांचं शरीर पूर्णपणे सुजलं होतं. श्वास बंद होऊ लागला होता. गावकरी आणि अंगणवाडीच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचा जीव वाचू शकले नाही. त्या मधमाशांच्या विषामुळे मरण पावल्या. हे घडलं 2026च्या सुरुवातीला. कांचनबाईच्या या बलिदानाची कहाणी आजही प्रेरणा देते. त्या एक सामान्य स्त्री होत्या, पण त्यांच्या कृतीने त्या अमर झाल्या. सरकारने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आणि लोक त्यांना मातृदेवता म्हणून स्मरतात. ही गोष्ट सांगते की खरे शौर्य हे पदात किंवा पदवीत नाही, तर हृदयाच्या प्रेमात आणि निस्वार्थी सेवेत आहे. कांचनबाईच्या स्मृतीला वंदन. धन्यवाद. अशाच विचारांसाठी, माहितीसाठी फॉलो करा, कमेंट करा.